नमस्कार. आज शनिवार दिनांक 31 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन आज शनिवार रोजी शहरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले. तरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने करण्यात आले. चैतन्यनगर ते विमानतळ सावंगी रोडलगत विकसित करण्यात येत असलेले गार्डन जोपासले जावे व अन्य 30 मागण्यांसाठी पत्रकार आनंद कल्याणकर यांनी गार्डन विकासप्रेमी नागरिकांसह काल लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान या उपोषणस्थळी खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी यांनी भेट देत उपोषणात सहभागी झाले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकस्मात दुःखद निधनाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने काल मुख्य प्रशासकीय इमारतीत भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेदरम्यान सर्व उपस्थितांनी दिवंगत नेत्यास 2 मिनिटाचे मौन राखून आदरांजली अर्पण केली. अर्धापूर शहरातील रस्त्यावर ट्रॅक्टर आणि तहसीलदार यांच्या शासकीय वाहनाचा अपघात झाल्याची घटना काल शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तहसीलदार रेणुकादास देवणीकर, चालक अरुण वाघमारे जखमी झाले असून सेवक शेख सलीम यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे उपचार सुरू आहे. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर चालकाने अचानक वळण घेतल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते. श्री संत गुरु रविदास महाराज मंदिर ट्रस्ट तीर्थक्षेत्र वर्ग ब बळीरामपूर येथे श्री संत गुरु रहिदास महाराज जयंती महोत्सव उद्या रविवार रोजी आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत काल दिनांक 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मुख्य प्रशासकीय इमारत येथे मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हुतात्मा दिनानिमित्त 2 मिनिटे मौन पाळून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृती प्रतिष्ठानतर्फे वर्ष 2025 चा मानाचा नांदेड भूषण पुरस्कार नांदेडच्या प्रगतीचा चेहरा ठरलेले जीव्हीसी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष गंगाप्रसाद तोष्णीवाल यांना जाहीर करण्यात आला असून शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी कैलासवासी चंद्रभागा केरबा गंजेवार नगरी नवा मोंढा मैदान नांदेड येथे आयोजित नरेंद्र देवेंद्र महोत्सव या 2 दिवसीय भव्य काव्य मैफिलीत हजारो रसिकांच्या साक्षीने मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाचे स्वागताध्यक्ष शिवप्रसाद राठी व संयोजक धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.